नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. कोळंबीचा झणझणीत रस्सा करण्यासाठी इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतली आहे. त्याला आपण लिंबू लावून घेऊया. थोडं मीठ लावूया. हळद लावूया आणि मॅरिनेट करून घेऊया. कोळंबी मॅरिनेट होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करायला घेऊया. मसाल्याकरता इथे पॅनमध्ये मी चमचाभर तेल घेतलं. तेलावर आपण कांदा घालूया. एक कांदा मी बारीक चिरून घेतलाय. पावभाग खोबरं घेतलंय, 2 मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं. प्रथम आपण कांदा भाजून घेऊया. इथे कांद्याचा रंग बदललाय. आपण यावर खोबरं, 2 मिरच्या, आलं आणि लसूण घालूया. आणि पुन्हा खोबरं लालसर रंगावर होईपर्यंत परतून. इथे कांदा खोबरं लालसर झालंय. त्यावर आपण थोडे कोथिंबीरचे दांडे घालूया. थोडा कढीपत्ता घालूया आणि मिनिटभर परतून घेऊया. कोथिंबीरचे दांडे घातले ना की रस्स्याला छान चव येते. काही मसाला छान भाजून झालाय. आता आपण गॅस बंद करून हा मसाला थंड करून वाटून घेऊया. इथे मी पॅनमध्ये 3 चमचे तेल घेतले. आपण आता ही कोळंबी आपण जे मॅरिनेट केले ती थोडी आपण तेलावर परतून घेऊया. कोळंबी थोडी परतून घेतली ना की रस्स्याला छान चव येते. आता आपण हे काढून घेऊया. त्याच तेलामध्ये आता आपण वाटण घालूया आणि परतून घेऊया. आपण वाटण छान परतून घेऊया. आता आपण यावर कोळंबी घालूया. आणि मिक्सरमधलं पाणी घालूया. तुम्ही आवडीप्रमाणे रस्सा पातळ घट्ट करू शकता. पण यामध्ये थोडं मीठ घालूया. आपण मीठ मॅरिनेशनला लावलं होतं त्यामुळे अंदाजे चवीप्रमाणे घालायचं. कोकम घालूया. अजून थोडंसं पाणी घालूया आणि रस्सा इथे 10 मिनिटं छान शिजून देऊया. इथे 10 मिनिटं झाली. रश्श्याला छान उकळी आली आहे. मस्त झालं. आता आपण गॅस बंद करून सर्व करूया. इथे छान चमचमीत असा गावरान पद्धतीचा कोळंबीचा रस्सा मी तयार केला. खूप चवीला भारी झालाय. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने असा रस्सा करून खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.